म्हणे दादा तुझ्या घरी ते दाणं तो वाटते कोणतं ते तो ती थ्री काय माहित पण वाचते कधी त्या घरी तवाच नाही वाटत तिला. अंशुमन जेवला करा थाय ती थोड्या मला विचारायला दवला का म्हणून मला माहित आहे ना त्या घरात पिताच्या डब्यात उंदर फाट्या राहिले ना मी असा आम्ही तुला एवढं काय बोललो रे, जेवला का म्हणलं एवढंच विचारलं. काय बोलायचं लय मग तुला मोठ्या माणसाला कसं बोलायचं समजते की नाही बे? माहित आहे सगळं माहित. बराबर आहे रे, त्या मायबापाची काहीच गलती नाही, महिनाच बाराचा आहे म्हणून तू असा झाला. महिना नाही काही बोलतं का? अरे मोठ्याला असं नाही बोलायचं, रिस्पेक्ट करायची. आपण जर रिस्पेक्ट केली ना तर ते बी आपल्याला रिस्पेक्ट करते. होता मग तुला जो एवढा रिस्पेक्ट देतो ना सगळ्याला, तुला तर लहान लहान लेकला बी मंद म्हणा म्हणते. हो बरोबर आहे, मला पण सगळे चिडवत. अरे तसं नसते, तुझं कसं माहिती आहे का? तू जर आता तुला काही बोललं तर तू त्याला तेव्हा उत्तर द्यायचं, मग ते नाही आपल्याला काय बोलतच नाही. बरोबर आहे, तू ताणला आहे म्हणून मी तुला ताणला बोलतो माहित आहे का? नाही तर ए अंशुमन कटिंग करणं बे, किती वाढली? पैसे नाही का? देऊ का पैसे? देऊ का? कटिंगचे भाव किती झाले माहित होता? 70 रुपये झाले. 70 रुपये तुम्ही देताल मला तर तुमच्या महिन्याचा बदल झालं ना. बायको बोंबलेला चांगला बोलणं बे, कवा तर शब्द काढत जा चांगले माझ्यासाठी. हा त्या बापाच्या वयाचा हो ना. मी काय तुला नाही ना शब्द काढत जा चांगले. महिना बाला तर नाही येत आता. ते म्हणे अबे हिच्यासोबत नको राहू, तू चांगला आहे, बिघडून जाशील सोबत राहू. तुमच्या घरी जा ना साधवडे जाता. आता पाय मीला बोललो, हे दादा काय बोलले का? काहीच बोलले नाही. बोलती पण माहित आहे का, तुझी पर्सनॅलिटी अलग आहे आणि माझी पर्सनॅलिटी अलग आहे. त्याच्यामुळे माहित आहे का, तू तुझ्या जागेवर बरोबर आहे आणि मी माझ्या जागेवर बरोबर आहे. तू नाही तर माझ्यात बोलला, मी तुला सगळं दिलं.